हेलो गाइस, आज हम जा रहे हैं अमरनाथ। यह है हमारा डे 1। येस यस येस ओके ओके गाईस, आम्ही निघालोय. इथं काहींचं सामान घरीच राहिलंय. आमची ट्रेन आहे. आम्ही ॲक्च्युली लोकलने चाललो आहे. आमची ट्रेन आहे, बट आता ऑप्शन नाही आहे बिकॉज थांबावं लागेल. आमची लोकल ट्रेन जाईल पण आमच्याशी जी ॲक्च्युअल ट्रेन आहे बांद्र्यावरून तिला भरपूर आहे. सो आम्ही आरामात निघू. ती ट्रेन 11 वाजता आहे. आम्ही आत्ता निघालो 7:48 वाजता. सो 8 वाजता निघालो. बहुत टाइम है फिर वैसे तो. भाई कुछ ज़्यादा ही सामान हो गया है हमारे पास. आणि कुछ नाही का सकते भाई. 10 किलोची बॅग झाली आहे ऑलमोस्ट 10 किलोची. ती 10 किलो घेऊन आम्हाला 40 किलोमीटर चालायचं. वाटतं फुल लागणारे वाटतं. बघूया जसं होतं तसं. ही एवढी मोठी बॅग आता ही अशी दिसणार तर नाही. पण लेट्स फिगर इट आउट कसं काय करायचं आहे. ट्रेन तर आली आणि फुल गर्दी आहे. अभी इतने गर्दी में चढणे का कैसे. कायद्यानो आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कसं निघालो आणि कुठे चाललो होता. ठीक आहे प्रॉपरली बिकॉज स्टार्टिंग तर नाही करायला भेटली. तर आम्ही चाललो आहे अंबरनाथ यात्राला. मी आता सध्या तरी सायन्स स्टेशनला दिसत नाही आहे. सायन्स स्टेशनला आलो आहे. आता आम्हाला डायरेक्ट ट्रेन आहे बांद्रा टू कटरा जम्बू. तर आता आम्ही सध्या तरी सायन्स स्टेशनवरून रिक्षा पकडून मग बांद्रा स्टेशनला जाऊ. बांद्रा स्टेशनवर गेल्यानंतर मग तिथून डायरेक्ट ट्रेन आहे. सो ती आहे 11ची जी आम्ही पहिलेच बुक करून ठेवली होती. सो आता आम्ही वेट करतो आहे बाकीच्या काही लोकांच्या येण्याचे. बिकॉज ते त्यांचं सामान घरी ठेवून आलेत काही. तर ते परत घेऊन दुसरं कोणतरी घेऊन आले तर ते घेऊन दुसऱ्या ट्रेनने चढले तर ते येतील. देन आम्हाला जॉईन करतो. त्यांच्यासाठी वेट करतो. सो लेट्स सी कधी येत आहेत आणि कधी काय. जसं आम्ही तुम्हाला जाऊ तसं आम्ही जर्नी तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत नक्की बघा. गाइस हम लोग पहुंच चुके हैं बांद्रा टर्मिनल्स और ट्रेन ऑलरेडी लागलेली है. आम्ही अर्धा तासा पहिले पोहोचलो. हाफ आवर्स जल्दी पहुँच गए फिर भी ट्रेन रुकी हुई है. हम लोग आके डायरेक्ट बैठ गए क्योंकि अभी कोई दूसरा ये है ही नहीं ना घूमने के लिए. क्या करेंगे. आए उतरे और हम लोग उतरे भी यहाँ पर ही. यहाँ से उतर के सीधा आम्ही फायनली जम्बूमध्ये एंटर केलेलं आहे. आणि नेटवर्क टोटली गेलेलं आहे सक्सेसफुली. जसं तुम्ही बघू शकता नो सर्विस ओनली BSNL म्हणून त्याला राहिली. जम्मूमध्ये आल्यानंतर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला नेटवर्क नाही मिळणार आपल्या नॉर्मलवाल्या कार्डला. तुम्हाला पोस्टपेड एक ऑप्शन आहे. पोस्टपेड कार्डच घ्यावं लागेल. तेच चालतात फक्त. सो कीप दिस इन माइंड. आणि आम्ही आता लवकरच पोहोचू. अजून पुढच्या 1 तासामध्ये आहे तिथे उतरून जाऊ आम्ही. सो तुम्हाला आता उतरलेलो होतो. गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो जम्मूच्या ह्याचं. आणि इथं ना ही जागा एक लक्षात ठेवा. पुढे गेलं लक्षात ठेवा. इथनं तुम्ही जेव्हा कार्ड बनवून येता ऑनलाईन जेव्हा रजिस्ट्रेशन करता त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एकदा KYC करून हे ऑफिशियल कार्ड देतात. कार्ड दाखवतात हे असं कार्ड देतात. आणि मग हा कार्ड घेऊन तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर तुम्ही चालायचं चालू करू शकता फायनल. सो आम्ही सगळं काही फटाफट येऊन उतरलं फटाफट तिथे येऊन रजिस्ट्रेशन केलं. कारण आता खूप मोठी लाईन लागली. एवढी भयंकर लाईन लागली आहे की थांबण्याचं मनच करत नव्हतं. पण आम्ही फायनली सगळं करून निघालो आहोत. आता आमचा बसचा प्रवास चालू होणार आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवू कसं काय कुठे आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. मला 2 दिवस आंघोळ नाही केली. म्हणजे ॲक्च्युली आम्ही काल दुपारी बसलो ना आणि आज सकाळी उतरलो. सो लॉजिकली 24 तासाच्या वरती झालेत. आज चांगलंच नाही पॉसिबलच नाही. सो आता इथं बस पकडणार. हे हॉटेल बुकिंग नाही ॲक्च्युली बट तिथं हॉटेल्स आहे. तर हॉटेलपर्यंत जाण्यासाठी आम्हाला ही बस सोडणार. चला बसा 500 रुपयामध्ये. थोडं महाग आहे असं वाटतंय. लेट्स सी
तर सगळे भाई चंदनवाड़ी से चलना कल सुबह 12 आम्हाला गाडी आम्ही आता ह्या चौक आय डोंट नो कोणता चौक आहे त्या चौकातून चालू आहे. आता रूमकडे चाललेलो काय नुसतं घाल चढ हेच चालू आहे भाई. तर आता इथून पुढे आमचा प्लॅन असा आहे, आज आम्ही आंघोळ वगैरे करून थोडा रेस्ट करू. दॅन उद्यापासून असली चढाई चालू होणार आहे असं तरी मला आयडिया आहे. पण कोणी आयडिया आम्हाला अजून दिलेली गेली नाही आहे, कारण कोणतीच आयडिया कशी आहे आम्हाला काही कळून देत नाही. सो बघूया, चालली आहे पुरी गँग हळूहळू खरा झाला तो पहिल्या वर्ष 2-3 वर्ष झाले तर हा मग तर त्यांचा फोन ट्रेनमध्ये अंगाखाली दाबून गेल्यामुळे टोटली डेड स्क्रीन गेली त्याची. आणि माझ्या फोनला पण ते लाईन आहे. सो ते विचारत होते की तुझ्या फोनला काय झालं, पण ते राहतात गावाकडे, ते इकडे येत नाहीत. सो दॅट्स वाय त्यांना माहिती नाही. आता आम्ही आता इथून पुढचा प्लॅन आम्ही तुम्हाला कळू. आणि हा आम्ही ॲक्च्युली जम्मूमध्ये आहोत, पहलगाम म्हणतात जम्मू म्हणतात. आम्हाला ॲक्च्युली काहीच आयडिया देत नाही म्हणून सगळ्यात मोठा लफडा होता आहे. तर बघू, हा वाला हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे करतो आहे. माझा आवाज किती क्लिअर आणि किती कसा येतो आहे एडिटिंगमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. फायनली भाई ॲटलीस्ट हॉटेल तरी एसी आहे, फुल ऑन एसी ना ब्रो. ठंडा ठंडा लग रहा है, मजा आ रहा है. आहे ना, इथं बॅग पण ठेवून दिलं आहे तुमचं इथं. आम्ही आता आधार कार्ड देतो अँड लेट्स मूव अहेड. लेट्स मूव अहेड. सबकी हालत तो देखो, वाट लागली गेली इथे घेऊन जा. पण एसी रूम ॲटलीस्ट हॉटेलमध्ये एसी भेटली तेवढं चांगलं आहे. आणि जम्मूमध्ये थंडी नाही, गरमी होती आहे. यू कॅन सी दिस गाईज. इथं रूमचं किती रेट आहे ते तुम्हाला इथून इफ यू कॅन सी ॲड काश्मीर. We got our keys of room going in the elevator 704. आई बाई किती जरा विचारता का, जरा विचारा बरं. 704 नंबर आहे, थर्ड फ्लोर. आणि एवढं जण काय बसणार आहे, 4 जण बसू शकू. येशील 4 जण येतील. काय डोर बंद कर. फुल लक्झरी लाईफ देत आहे, पण आम्ही दाबून धरून रूम मध्ये जाऊन मस्त पहिले तर फ्रेश होऊ, आंघोळ करू मस्त, आणि then तुम्हाला भेटतो. इथं आपण आहोत 3rd फ्लोअरवरती आणि रूम नंबर कोणता आहे, हाऊ दॅट्स पॉसिबल. आम्ही 703-4 रूम नंबर आहे. 3rd फ्लोअरवरती भेटला आम्हाला रूम. हो, आणि हा आहे का? आणि हे अडकून बसलेत कारण चावी माझ्याकडे. आता मैं खोलेगा नाही तर ये भी भारी खडे रहेंगे. काहीच दुसऱ्याच्या रूम मध्ये घुसवतच. गाईस 704 रूम नंबर आहे. 704 रूम नंबर आहे आणि 703 मध्ये घुसवतात. भाई हनीमूनसाठी नाही आलो आम्ही. हो गाईस, रूम तर बढिया है. यू कॅन सी द व्यू, टाइमपास व्यू. आणि दिस इज द रूम. जरा तयार गाईज आम्ही आंघोळ वगैरे करून निघलेलो आहोत खाण्यापिण्या करण्यासाठी आणि फिरण्यासाठी. असं अजून वाटत नाही आंघोळ ठेवण्यासारखी, पण जाऊ.
असंच आहे आता ते जे आहे जसं आहे ते असं. हे बघा आम्ही सगळे ऑलमोस्ट तरी अंदाज झाला यार. आपल्या तिकडे 7 वाजता तरी अंदाज झाला. आता काहीतरी खाण्यासाठी जाऊ, फिरू आणि then परत लेट्स गो. इथं काही थंडी नाही आहे, काहीच नाही. मला गाईच बोलायची सवय लागली का? बघा जेवढ्या दिवसानंतर केलं तर गाईची सवय लागणार. फायदा इथे थंडी आहे, थंडी आहे, जास्त थंडी आहे. आम्ही छोटं घालून फिरतो, एवढी थंडी की घाम निघेल थोड्या वेळात. जम्मूमध्ये येऊन थंडी नाही आहे बाहेर. सो आम्ही फिरतो शोधत खाण्यासाठी काहीतरी, पण तिथं काही मिळत नाही आहे. आम्हाला एक लोकेशन सांगितले पण ती लोकेशन पण काही मिळत नाही. लेट्स सी, आम्हाला असं वाटतं आम्ही चुकलोय. अभी लेट्स फिगर इट आउट. कुठं नाही, तर गाड्या मॉडिफाय एकदम मस्त केलं त्या. मानना तो पडेगा. लेट्स सी. कल्याण आला परत कल्याणला चालतं कल्याणला पोचलो परत, आम्हाला काही खायला भेटलं नाही आहे. लेट्स सी. भेटल्यानंतर तुम्हाला काय हॉटेलमध्ये भेटतो का आम्हाला शोधावं लागलं. आता वेळला पाहिजे भाई. फिरतच राहतो. माहिती आहे कुठे आलो तर आम्ही सगळीकडे शोधत फिरतो. जागा भेटली होती पण आम्हाला डाऊट होता की तीच आहे की नाही, म्हणून आम्ही मग ती जागा सोडून परत पुढे आलो शोधण्यासाठी. तर इथे काही दिसत नाही आहे. चलो रिटर्न. चल गाइस, वी आर रिटर्निंग टू आवर बेस बैक बिकॉज यहाँ पर कुछ मिल नहीं रहा और वो लोग पीछे से आ रहे हैं. हमें तो वापस जाना ही पड़ेगा और हम लोग को आगे मिलेंगे. मी मराठीमध्येच बोलतो, जाऊ दे. मराठीच ब्लॉग बोलू पाहिजे, नको हिंदी, नको हिंदी लई दिवसाला बोललं नाही तर ती जे बोलत नाही हिंदी तर आता ओनली अँड ओनली मराठीवरती फोकस आहे. सो लेट्स टॉक इन मराठी ओनली. ओके, इंग्लिश बोलत लागलो भाई. ही का हो रहा भाई का हो रहा. मित्रांनो, आपण निघालेलो आहोत आता. सकाळी किती होतं? अरे फोनच बंद आहे. 6 वाजले. आम्ही 4 वाजता 4 वाजता उठलो, पण आम्ही आत्ता जस्ट रिटर्न निघालो 2 तास 4 जणांसाठी. इथं अंधार आहे बिकॉज सो एवरीवन अभी देखते आगे भी काफ़ी जाएगा. हमको कोई आइडिया नहीं है. जैसे जैसे जाएंगे वैसे आपको बताते जाएंगे. रात्री जास्त काही शूट नाही केलं बिकॉज आम्ही काही जेवण करून वापस रूममध्ये येऊन झोपून घेतलं. सो शूट करायचं काही नव्हतंच. आता आज शूट लाईट एवढी नाही आहे. खूप सकाळी निघालो त्यानंतर पुढे गर्दी बरोबर अंधारात बसलो. पहिलेच आम्ही पहलगामला चाललोय. वॉकिंगचं आहे ना, सो आय थिंक तिथं स्टे असेल. देन पुढे वॉक उद्यापासून चालू. उद्या 12 तारीख, आज 11 तारीख आहे. आमच्या 12 तारखेला डेट आहे. सो बघूया आता. आम्ही थांबलो तिथं बिकॉज आता इथं कॉन्वे जाईल पहिले, नंतर मगच सगळ्यांना सोडलं जातं. फुल ऑन वेटिंगला आहे सगळे, लांबपर्यंत. इथंच लाईन लावं लागतं आणि प्रॉपर लाईन लावं लागतं. जर असं केले पुढं तुम्हाला रिवर्स येऊन वापस लाईन लावं लागतं. बिकॉज आमची जी मागची गाडी ही वाली कार जी तिथे सोय केली ती पुढे गेली होती छानपणा करून, परत मागे आली. आता सगळे लाईनीत लागलेत पोहोचण्यासाठी. हळूहळू सोडतील आम्हाला, तेव्हा मग बघूया आता पुढे. आम्ही फिरायला तरी चाललो पहलगामला आणि आत्ताचा चालू गाडीत बसून निघलेलो. जस्ट 5-10 मिनटं झाली असतील. 1-2 किलोमीटर आलो लगेच आम्ही चाललो. बघूया किती वेळ बघायचं आहे, किती वेळ नाही. ड्रायव्हर म्हणतो की भाई सांगता येत नाही किती वेळ लागेल. किती वेळ लागू शकतो, अर्धा तास लागू शकतो, 1 तास लागू शकतो, किती लागू. जस्ट वेट अँड वॉच अँड हॅव फन. पुढे जायचं म्हणजे तिथून इथे थांबले बा. अरे इथं पहाडामध्ये पार्किंगच नाही. मी तेच बघत होतो रस्ते.
आता आम्हाला बसमध्ये ऑलमोस्ट 230 किलोमीटर ट्रॅव्हल आहे, 6 तास बसमध्ये बसून काहीच करायला नाही. पहलगाम आलो आम्ही आता सध्या जम्मूमध्ये जम्मूमधून पहलगामला 230-4 किलोमीटर असेल, 6 तास लागणार आहेत. मॅपवरती तर सध्या ते दाखवत आहे. आणि ही ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक नाही आहे, बट फुल ऑन. यांनी फक्त वरती हायवे लेवलला आणण्यासाठी भाई खालून किती वरती बांधलंय. यात फक्त स्लॅब टाकला आणि 2 भीते बांधले तर भाई बिल्डिंग बनून जाईल. जरा तो देख हो. मी टोल प्लाझा तिथे थांबलोय. हा टोल प्लाझा कोणता आहे? बॅन टोल प्लाझा. आईला म्हणून गाडी बॅन वाटतं. आमच्या गाडी ब्लॅकलिस्ट आहे टोल प्लाझाला. तर आता तो गेलाच काहीतरी करायला. टोल तर भरला होता इथे, बट काय माहीत नाही. दिस इज द गाडी और ये टोल प्लाझा. बाय द इफ यू डोंट नो, आपल्या अशा गाड्या चलो अभी निकल रहे लगता है. मथरी गँग इकडे आहे, जवान गँग इकडे. थोडा फेरो खालो आंबट लागते घेतले तर खायला पडेगा. बरोबर आहे आंबट बरोबर आहे. 14 आहे. लुक एट द व्ह्यू. अब है दिखी नाही रिया. आम्ही थांबलो जेवणासाठी. आता ऑलमोस्ट 10 वाजून गेलेत. सगळ्यांना भुका लागल्यात. चाललेत खाली. बघा पेट्रोल पंप आहे. आणि शो यू बाईकला दाखवतो मी. लंगर 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 में खाएंगे. लंगर में अरे भाई ये क्या हो गई. ये तो धागा फक हो गया. हे बघा इथे लंगर आहेत. लंगर लागलेले आहेत. फ्री जेवण असतं आणि भरपूर जेवण असतं. कितीही खा काही करा, नो इश्यू. बट या आम्ही आता हे याने पेट्रोल चालू नाही आहे. पेट्रोल तो समोर गाडी लावून निघालो होता खाण्यासाठी. सो लेट्स गो. बघूया काय ते जास्त करून रेकॉर्ड नाही करणार, बिकॉज खाने का विषय है. खाने का आराम से देखने का बाद में. ठीक है नाइस. मौसम तो देखो भाई साहब. डोंगर किती मोठे भाई. आईच्या खूपच मोठा डोंगर आहे इथं. चलो मग मी भेटतो. शूट काय भेटतो शूट केलं नाही तर मग डायरेक्ट जेवण झाल्यानंतर किंवा डायरेक्ट पोचल्यानंतर बघूया. हे बघा या ठिकाणी गरीबावणी काय झालं पोहोचलेलो आहे आम्ही. लांबपर्यंत लंगर. खूप लांबपर्यंत लंगर आहे. ते जाणार ते डायरेक्ट पोहोचणार. मी अडीच नाही करणार. असं स्टार्टिंग आहे. जेव्हा मेन यात्रा स्टार्ट करू ना त्यानंतर एवढं सगळं मिळणार. एवढं सगळं की माणसं एवढे होतात. ते लिटरली जेवढं मला माहीत पडलं की इथं जस्ट 150 तरीकेचे फक्त स्वीट्स मिळतात. मग जेवणचा विचार करा. सो तिकडं खूप काही असणार आहे. सो लेट्स सी. लांबपर्यंत आहे. गाईज जस्ट लुक ॲट दॅट व्ह्यू ब्रो. अरे ह्या साईडला जर बघितलं ना इथं असं वाटतं भाई खरंच कोणता एखादा वॉलपेपर आहे फोनचा भाई लिटरली. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं वरती घरं आहेत. ते लोक राहतात लिटरली इथे वरत्या धरणाला लोक राहतात यार. स्ट्रेंज भाई. जर भूस्खलन झालं किंवा लँडस्लाईड झाली डायरेक्ट सटकून खाली येतील. फुकटची घसरगुंडी. पण ठीक है चला. मेन कंटेंट इथं गेला निघून गेला. क्या होता गाइस थोड़ा सा हेल्दी होने का कुछ तो फायदा होता है. देखो अभी ये नहीं खुल रहा है तो अभी इनको फिर से शक्तियों का गलत इस्तेमाल किया जा रहा है. खुल गया. आए है
कुछ तो फायदा हुआ. पाचवा बोल देतो. Yo guys. हमारे जेब दोस्ती बाकी खुल गया गाइस फायनली. आम्ही थांबलेलो ऑन द वे. आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलो. आता किती वाजता अरे वॉच गेली यार परत यार 2 वाजून गेलेत. 2:35 झालेत. हा सांग ना. आणि कॅम्पस पाणीपुरी टेस्ट करू. पाणीपुरी आता ड्रायव्हर स्पेशली ड्रायव्हर थांबला जेवणासाठी बाईक. सगळ्यांना थांबवलं त्यांनी जेवणासाठी. आता आम्ही पाणीपुरी मागवली टेस्ट करण्यासाठी. तो पाणीपुरी खाऊ. आता आमचा ड्रायव्हर स्पेसिफिकली एकटा थांबला जेवणासाठी. आम्ही लंगरमध्ये केलं आणि त्यांनी हॉटेलमध्ये येऊन थांबला बाईक स्पेसिफिक. ठीक आहे. आता आम्ही डायरेक्ट चेंज करू. आम्हाला इथे ना एक गडबड झाली. म्हणजे आम्ही बॅगेत जे सामान आणलं होतं आणि ते प्रॉपर आणलं होतं कमी. पण आम्ही अजून कमी केलं आहे बिकॉज ते घेऊन फिरू शकत नाही. खूप वजन आहे आणि 40 किलोमीटर चालायचं. मग हालत एकदम टाईट होईल. सो त्यामुळे आता आम्ही अजून कमी केलं. जेवढं होईल तेवढं 1-1 किलो 2-2 किलो 7 किलोची बॅग होती. 2-2 किलो 5 किलोच्या आसपास असेल. त्यात जॅकेट वगैरे नॉर्मली थर्मल्स वगैरे ते सगळंच आहे. सो आता हे लोक अजून पण आय डोंट थिंक सो की दिसतं आहे पण करतायत सगळं शॉर्ट आउट करतायत. आता आम्ही जातो जरा खातो पितो आणि मग परत शॉटिंग लागतो. अजून काही एक्स्ट्रा हवं असेल ते काढून ठेवतो गाडीत. आणि then आम्ही मग येतो. कॅम्पमध्ये गेल्यानंतर ना कमी करायचा चान्स नाही. गाड्या बाहेरच निघून जातात. आतमध्ये गेल्यानंतर डॉबल बॅग बाहेर नाही येऊन देणार. तर आणि थांबायला कुठे ऑप्शन नाही आहे. तर असंच अजूनमधून आम्ही शॉर्ट करतो सगळं. तर बघूया खाऊ पिऊ जरा बघू नंतर कसं काय ते. तर इथं टाईमपास खायला पिण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलेलो. आमची गाडी आणि आम्ही उतरलो किंवा चाललो पुढे. आय डी कार्डशिवाय एंट्री अशीच नाही आहे गाईस. आम्ही विचारलं जस्ट आलो आहे का ते म्हणलं हे काढा लवकर काढून घ्या नंतर कुठे काम भेटणार आहे. आता इथून बॅग चेकिंग वगैरे होणार सगळी होणार आणि देन पुढे सोडलं जाणार आम्हाला. आणि असं समजा की आत्तापासून ट्रेक आमचा चालू. आता आम्हाला काय भाई फॉग यायला लागला. थंडी एवढी नाही आहे नॉर्मल एकदम नॉर्मलशी आहे. बट तर आता ते चेकिंग होईल. चेकिंग करून मग बुकिंग झालं तर मग बाकी इन्फॉर्मेशन नंतर देतो. गाईस लुक ॲट दिस व्ह्यू. असं नाही ही बॅग वगैरे स्कॅन काय नाही. बॅगेमध्ये फक्त बॅग त्या याच्यावरती टाकायची स्कॅनरवरती राहतात. स्कॅन होतात. भाईकडून इकडं बॅग उचलायचं घेऊन येतं. बस दॅट्स इट. जास्त दुसरं काय नाही चेक करत जास्त. थोडं चेक करायचं आणि आय डी स्कॅन करायची होती का नाही आय डोंट नो. काही ते करत होते काही नव्हते करत काही निघून येते. सो माहीत नाही. आणि एवढंच करून निघून यायचं. आता आम्ही चाललो कॅम्पकडे. बेस कॅम्प असतो तिथे स्टे. आजचा स्टे तिथे होणार. देन पुढं आम्ही उद्या सकाळी 4च्या आसपास किंवा 5च्या आसपास सकाळी चालू करू चालण्याचं सकाळी. आता सध्या तर बस एवढंच आहे. आणि मी जस्ट आता ना तिथे बाहेर विचारलं किंवा फोटो वगैरे व्हिडिओ काढायचं अलाउड आहे. म्हणतो अरे काढ हे एवढे काय काढ जिंदाच काय नंतर कधी काढणार आहेत. करून घे. मला वाटलं थोडं रिस्की असेल कारण सगळ्यात जागं मिलिटरी आहे. सगळ्या जागेवर असं कुठंच नाही जिथं मिलिटरी उभं नाही आहे. 2-2 सेकंडला भाई मागचे 200 किलोमीटर झाले. 2-2 सेकंडला मिलिटरीवाला एक पर्सन सोबत उभा दिसतो साईडला रोडच्या साईडला. आणि आता इथं चाललो आता कॅम्पला. बघू आता बॅग खूप हलकी केली आहे. 5 किलो तरी असेल आय थिंक. आणि त्यांनी आत्ताच खांदा दुखायला लागला. अजून तर 40 किलोमीटर जायचं आहे. 40 किलोमीटर इनका बैग वगैरह है. बैग तो देखो इतना झाड़ा बैग दाखव जरा. हाँ बॅग दाखव. तरी अंगावर तरी 5-5 किलो वजन असणारच आहे. 7 किलो नाही भाऊ 5 असं आमचं. हो 7 किलो जॅकेट काढलं ते बी नसणार आहे. नुसतं एक जोडी ड्रेस आहे. हाँ एक जोडी ॲक्च्युली ड्रेस एक जोडी आहे. रेनकोट आहे आपलं जॅकेट आहे थंडीसाठी आणि थर्मल्स आहे. सो असं मिळून 4 ड्रेस तरी आहेत बॅगेत. आणि एक घातला आम्ही आत्ता गाडीमध्ये चेंज केला गाडीमध्ये कारण चेंज करायला ऑप्शनच नव्हता. ऑन द वे येता तर बॅग खाली केल्या इकडे तिकडे केल्या गाडीत ठेवल्या आणि फक्त एवढं घेऊन निघालो. आता आम्ही पुढे बघू कॅम्प वगैरेमध्ये कसं काय तिथे शूट करू आणि बाकी भेटूया पुढे. छोट्यांचे चिंदे बांधे चिंदी बांधणं
चिंडी भांडणं कशाला पण भांडतात सीट. अरे हे छोटे पोरं हे दोघं छोटे पोरं कॉर्नर सीटसाठी भांडत होते, खिडकीसाठी. मोठा भाऊ आहे ना, मोठा भाऊ आहे ना, काहीतरी घे काय? माझी एकदम. चल जबाबदारी घे माझी. तुला घेऊन आलं इथपर्यंत तिथे वगैरे काकांसोबत आलोय. स्वतः वाग. काकांसोबत काका घेऊन आले, हा नाही घेऊन आला. ठीक आहे, मग मी काय नाही वागत. ठीक आहे, ठीक आहे. निघ, तू आमच्या सोबत नाहीये, निघ. नाही तू पुढून कसं काय आले? तर अभि आता ओके भाई, मला आता काय नाही वाटत. आता मी फुल शूट करत असतो. कोणी बोललं तर मग डिलीट करू क्लिप, नाही तर राहू देऊ तशीच. कारण अजूनपर्यंत कोणी काही बोललं नाहीये. आणि आम्ही विचारलं तर हे बघा हे जरा याला इथं हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागायला वाटतं. याला डोळे पडतात. आता इग्नोर करतोय. क्यों रे देख आपण काय करणार आता? अरे डायरेक्ट टाकणार भाई, ज्यादा नहीं. अब ये दिखाया जाएगा. चलो मिलते हैं अभी आगे जाके. गाइस आम्ही आता पॅक घेऊन सगळं पास करून टेंटच्या जागा आलो. चालू आहे. 8 जण काय झाले आमचे. आम्ही चहा पिऊन आलो मस्तपैकी. तुम्ही चौघ तिकडे जा. तुम्हाला स्पेशल आहे तुमचे. हा काय तर असं तर अशा तरीकेने कॅम्पचं चालू आहे. कॅम्प बुक केलं, हे केलेत त्यांनी, कन्फर्म केलं. दिस इज द कॅम्प. मला कॅम्प दाखव. अभी 3 नंबर वाला मेरा. सो दिस इज द कॅम्प. पलीकडचा माझा 3 नंबर तुझा का? अँड आता आम्ही बॅग वगैरे ठेवू मस्तपैकी, रिलॅक्स करू जरा. दॅन मग आपण फिरू जरा, खाण्यासाठी पिण्यासाठी मस्तपैकी फिरू भाई. फुल लंगारायचं, फुल एन्जॉय करायचं. कारण आजचा दिवस आहे, नंतर उद्या पण काही जास्त खाऊ नाही शकत, कितीही खायला असं. बिकॉज चालायचं आहे आणि हेवी जेवण करून चालू शकणार नाही. सो या माझं ना BSNLचा सिम चालत नव्हता इकडे, फक्त पोस्टपेडच चालतात ना. पोस्टपेड पण चालत नव्हता. सो तिकडे ना मागे इथं BSNLवाले होते, त्यांना विचारलं, त्यांनी करून दिलं, जुगाड झालं चालू. पण ॲक्च्युली ते दुसरे दुसरं नेटवर्क आहे. BSNLचं नेटवर्क होती नाही, सेल 1 करून नेटवर्क, त्याच्यावरती कनेक्ट होऊन BSNL चालतो. ठीक आहे, चालते आपल्याशी म्हणलं चालायला लागलं आहे. तर आता बॅगवर ठेवून आम्ही फिरतोय जरासं. तिथे करण्यासाठी आलतो, ते काम झालं. हे बघा आता आम्ही इकडे लंगर आहेत. फुल मोठ्या मोठ्या लाईन्स आहेत, फुल मोठ्या. इथून बघितलं तिथून शेवटपर्यंत तिथपर्यंत, इथून ते तिथपर्यंत. साऊथ इंडियन, देन पंजाबी, महाराष्ट्रीयन, सगळ्या प्रकारचं जेवण आहे, A to Z. पण लई मोठं लाईन आहे बाबा, भरपूर. आणि आमचा इकडे कॅम्प आहे, इथंच आहे. तर आमच्या कॅम्पमध्ये पण जेवण आहे, पण आम्ही बघतो ट्राय करून इकडे कुठं भेटतंय का. तर भेटलं झालं तर इकडेच करून मग आम्ही दोघंच आलो, बाकी त्याला तिथेच ठेवलं. आणि फुल ऑन ब्लॅक असं काय, मग ब्लॅक कमांडो वाटतं, पण असं सांगू नाही शकत. आम्ही सिक्रेट कमांडो, आम्ही काय बोलतो सिक्रेट मिशनवरती होतो. अचानक रस्त्याने कुठे भेटला, आम्ही गोळी खाऊन परत जाऊ. सिक्रेट मिशन सगळ्यात भारी आयटम कुठे भेटतो हे शोधणं आणि घरी जाणे. Yes. तर चलो आम्ही मिशन सुरू. काहीच आम्ही टेंटमध्ये आलेलो होतो. टेंट किती भाई, टेंटचं किती होतं टेंट? 500 रुपये. 550 रुपये. हे बेडवाले टेंट आहेत, त्याचे 550 रुपये. आणि साधे जे होते त्यांचे किती, 300 का 400? हां, साधे डायरेक्ट फ्लोअरवरती फक्त गद्दे टाकून देतील, त्याचे होते 400 रुपये. तर ह्या प्रकारे आम्ही बेड घेतो. काय आहे ओके आम्ही केली नाही, आमचं काय लाभ. खरंच कपल होणार आहेत म्हणून यांचं लगेच कपल टेंट बिंट बघायला लागले ते आत्ताच. तर काय सांगायचं आता, यांना पण टाइम आहे, यांना पण टाइम आहे, आम्हाला पण सांगा त्याच्यात. आम्हाला पण टाइमच आहे. आम्हाला बी हा ना यार, पचर. तर आता आम्ही टेंटमध्ये आलो. तर आज फर्स्ट तर आम्हाला एवढं काही ट्रॅव्हल नव्हतं. मोस्टली आम्ही गाडीने ट्रॅव्हल करून जातो, पण चप्पल घेतो. तर चप्पल पाहिजे असणार. मधले पकडलेत प्रॉपर. इथं कोणीच नव्हतं. आम्ही बरोबर 4 पकडलेत, बाकी तिकडं काही आहेत. चार्जिंग पॉईंट साईडला. आणि मेन रिझन हा होता, डोक्याचं ट्यूब पिटली की भाई पावसाने पण वाचो, बिकॉज साईडने ना साईड सो भिजतंय. बेनिफिशियल गोष्ट आहे ही. बस तर आता एवढंच होतं. आज आम्ही एवढं काही ट्रॅव्हल केलं नाही, जस्ट 2-3 किलोमीटर चाललो आहेत, दॅट्स इट. आणि आता डॅममध्ये आलो होता. मेन सुरुवात उद्या सकाळी होणार आहे 4 वाजता, जी फर्स्ट डेच आम्हाला ऑलमोस्ट 15 to 16 किलोमीटर चालायचं असू शकतं. तर मग आम्हाला कन्फर्म नाही आहे किती असेल. लेट्स सी, ते उद्याच कळेल किती चालायचं आणि किती नाही. जास्तच जवळ होतो कॅमेरा, असं एवढं केलं तर जास्तच लांब होतो. हाय, मैं सिनेमेटोग्राफर हूँ
इस ट्रिप चल. का सिनेमेटोग्राफर. चल काट दूंगा इसको मैं. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट उद्या आता जेवण वगैरे बहुत सटके आहे भाई, बहुत सटके आहे, लोक सटक रहे हैं यहाँ पर. तर तर आता जेवण वगैरे करून मस्तपैकी आलो. कारण तिथं लंगरमध्ये भाई लाईन लागल्यात. एका टायमाला 50-60 लोक एका लाईनमध्ये आहेत. आणि किती मिनिटं वाले फिरत असतात कंटिन्यू. बघू शकतो आता गेलेत सोबत असतात, सगळं एकदम चेक करत मस्तपैकी असतात. सो फुल टेन्शन ना, काहीच नाही, फक्त चालण्याचं टेन्शन आहे. एक खरं बनतो 7 सेकंड. उद्या समजलं तर किती हालत खराब होते. त्यानंतर अजून 2 दिवस चालायचं. 7 सेकंड नाही येतो. हे लिटरली तो फक्त क्लिक त्या साईडनं आले, त्या साईडनं 15 किलोमीटर आहे. एक दिवसात ते क्रॉस केलं, दर्शन घेतलं, देन म्हणजे दुसऱ्या दिवशी निघाले, तिसऱ्या दिवशी परत इथं. आम्हाला हे 3 दिवस फक्त जाण्यासाठी लागणार आहेत. हे 3 दिवस परत आले. तुम्ही काय प्रोफेशनल नाहीये. आमची तर हालत खराब होणार आहे. परफेक्ट टेस्ट देतो. काका चालले भाई, त्यांचं एज खूप आहे, ते चाललेत एवढं आणि ते पण 3 दिवसमध्ये कव्हर केलं आहे. इकडे शिकलो पण नाही अजून. भाई हम तो हमारा कैसा होएगा. ये सब जवान सब ठुसके जवान है, सभी नाव पर. हमारा लीडर. हाँ हम इनका लीडर, ठुसका द लीडर, महा ठुसका. सो आता उद्या बघू काय होतं, कोणा सगळं हाल. रात्रीचं रेकॉर्ड करणं हे इम्पॉर्टंट असेल, टेंट घेतल्यानंतर किंवा काय केल्यानंतर. जाताना कोण दाखव त्यांना, हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. नवीन स्ट्रॅटजी संध्याकाळी जाऊन ये सगळे. तर येतं चालू आहे वॉशरूमचं ॲक्च्युली. कारण सकाळी फुल लाईन असेल, सगळे निघतील ना चालण्यासाठी, तर पूर्ण खाली होईल, तो फुल ऑन लाईन असेल. त्यामुळं आम्ही रात्री जाऊन येणार, फुल क्लिअर होऊन येणार. आणि मग तुम्ही मोस्टली हेच करा, सर्वांनी चप्पल वगैरे घेऊन तू सांग तू बरोबर आहे. सांग ना. अरे ऍडवाइस आठवण करून दिलं तुला मी. भाई सांग ना. तुझ्या फॉलोअर्सला अडचण नको व्हायला. घेऊन येणे. हां, तर तुम्हाला समजलं असेल. एक चप्पल सोबत फक्त एक ठेवा. 4-5 जण ग्रुप असेल ना, 4-5 जणांमध्ये 1 तरी 2 तरी ठेवा. कारण इथं शूज ओले होतात, काढल्यानंतर परत घालावं वाटत नाहीत आणि मग ते अनकम्फर्टेबल होता. सॉक्स पण आहे, यस सॉक्स ओले होतात. आणि सॉक्स एक्स्ट्रा धरून आणा. आणि पॅकिंग काय करायची असेल ती तुम्हाला आयडिया असेलच. इथं आम्ही तरी काय केलं तुम्हाला सांगू, 2 ते 3 ड्रेस आणलेत. 2 नॉर्मली आपले असे ट्रॅक शूट वगैरे रात्री वगैरे घालण्यासाठी, आणि 1 चांगला ड्रेस आणला जो कुठेतरी घालू शकतो असं चांगल्या जागेवर बस. आणि बाकी थर्मल्स वगैरे, स्वेटर वगैरे ते सगळं आणलं. बाकी तर नॉर्मल शूज वगैरे सगळ्यांना माहिती आहे ट्रॅकिंगसाठी लागतातच बस. दॅट्स इट. एवढं पण आम्ही थांब एक मिनिट थांब, तुझ्याकडे येऊ आपण. तुमच्याकडे आम्ही येतो लवकरच, तुम्ही जरा वेट करा. तुम्ही जास्त हे करताय, एकदा तुमच्याकडे येऊ थांबा. तर मग एवढं घेऊन आम्ही तरी अर्धं सामान लाईक 7 किलो वजन झालं होतं बॅगेचं ऑलमोस्ट. त्यातलं 1-2 किलो आम्ही कमी केलं आणि थोडं कमी बॅग घेऊन आलं. दॅट्स इट. तर काय पर्सनल हिटर सोबत घेऊन ये जमत असेल. पर्सनल काय हिटर. हो मित्रांनो. ध्यान दो तो बस. आता एवढंच होतं. भेटूया तुम्हाला उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट.